बेडगमध्ये रंगला बैलगाडी शर्यतींचा थरार. हरिपूरचा बुलेट छब्या आणि फाकड्या ठरले चेअरमॅन केसरीचे मानकरी. विशाल जनसागराच्या उपस्थितीत बेडग येथे स्पर्धा उत्साहात संपन्न. मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बुरसे बंधूंकडून भव्य आयोजन. सांगलीच्या मिरज तालुक्यातील बेडग येथे आयोजित करण्यात आलेली भव्य चेअरमॅन केसरी बैलगाडा शर्यत अलोट गर्दी आणि प्रचंड उत्साहात पार पडली. या चित्तथरारक शर्यतीमध्ये हरिपूरच्या महेश बोंद्रे, सरकार सराटी यांच्या बुलेट छब्या आणि विजय लेंडवे यांच्या फाकड्या या बैलजोडीने जनरल अ गटात प्रथम क्रमांक पटकावत मानाचा चेअरमॅन केसरी किताब आपल्या नावावर केला. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना आरगचे चेअरमॅन मनोजबाबा शिंदे म्हैसाळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या भव्य बैलगाड्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले. मिरज दुय्यम बाजार समितीचे सभापती बापूसाहेब दत्तू बुरसे आणि माजी सभापती दिलीप बुरसे यांनी या स्पर्धेचे नेटके नियोजन केले. 111हून अधिक बैलगाड्यांचा सहभाग. म्हैसाळकर शिंदे कारखान्याजवळ असलेल्या बेडगपट्टा येथील मैदानात हा शर्यतींचा थरार पाहायला मिळाला. या स्पर्धेत सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांसह शेजारील कर्नाटक राज्यातील 111हून अधिक नामांकित बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला. जनरल अ गट, जनरल ब गट, दुसरा आणि आदत अशा विविध गटांमध्ये महाराष्ट्रातील नावाजलेल्या बैलगाड्यांनी मैदानात धुलिकण उडवत आपले कसब दाखवले. हा थरार डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण परिसरातून जनसागर उफाळला होता. JCBवरून पुष्पवृष्टी आणि राजकीय दिग्गजांची उपस्थिती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आयोजक बुरसे बंधूंच्या वतीने चेअरमॅन मनोजबाबा शिंदे यांच्यावर JCBच्या सहाय्यानं भव्य पुष्पवर्षाव करून त्यांना वाढदिवसाच्या अनोख्या शुभेच्छा देण्यात आल्या. या बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवण्यासाठी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक जयंत पाटील, पंचायत समिती सभापती तन्वी कमलेकर, राजेंद्र नागरगोजे, देवराज पाटील, बाळासाहेब पाटील, भास्कर शिंदे, आनंदराव नलवडे, विष्णू पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अलोट गर्दी असूनही ही बैलगाडी शर्यत अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरित्या पार पडली. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पंच कमिटीने चोख आणि योग्य नियोजन केले होते, ज्यामुळे कुठेही गालबोट न लागता स्पर्धा शांततेत पार पडली. चेअरमॅन मनोजबाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या भागातील शेतकऱ्यांच्या आणि क्रीडाप्रेमींच्या आवडीच्या बैलगाडी शर्यतीचे आयोजन आम्ही केले होते. अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळालेला असून महाराष्ट्र आणि कर्नाटकातून आलेल्या सर्व बैलगाड्या शौकीनांमुळे हे मैदान ऐतिहासिक ठरले आहे. पंच कमिटी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा सोहळा यशस्वी झाला, अशी प्रतिक्रिया सभापती बापूसाहेब बुरसे यांनी दिली. सालाबादप्रमाणे आमच्या बेडगमध्ये आमचे नेते सन्माननीय मनोजबाबा शिंदे सरकार, मोहनराव शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चेअरमन केसरी हे मैदान घेतलेलं आहे. प्रतिवर्षी आम्ही जयंत केसरी आणि चेअरमन केसरी 2 मैदान घेत असतो. मागच्या जयंत केसरीच्या वेळी आमचे नेते कैलासवासी अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळं जयंत केसरी मैदान घेऊ शकलो नाही. तरी आत्ता आम्ही मनोजबाबा शिंदे सरकार यांच्या वाढदिवसानिमित्त आज मैदान घेण्यात आलं. या मैदानामध्ये जवळजवळ 111 गाड्यांनी सहभाग घेतला होता. असं भव्य असं हे मैदान इथं करण्यात आलं. या मैदानासाठी आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांचे चिरंजीव राजाराम बापू सहकारी कारखान्याचे चेअरमन प्रतीकदादा पाटील हे आवर्जून इथं उपस्थित होते. त्याचबरोबर शालिवनदादा शिंदे हे सुद्धा इथं उपस्थित होते. त्याचप्रमाणे मिरज पंचायत समितीचे सभापती तन्वी कमलेकर मॅडम, आमचे गावचे पोलीस पाटील हांगे मॅडम, त्याचप्रमाणे सर्व आमच्या गावातील नेते मंडळी व आसपासच्या गावातील सर्व नेते मंडळी, आपल्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब बापू पाटील, त्याचप्रमाणे भास्करप्पा शिंदे हे सुद्धा उपस्थित होते. भव्य असं मैदान घेतलं. या मैदानामध्ये जवळजवळ 70 ते 80 हजार इथं शर्ती शौकीनांनी भाग घेतला, पाहण्यासाठी गर्दी केली होती. या मैदानामध्ये आदत, दुसरा, चौसा, ब गट आणि जनरल असे मैदान घेतले होते. जनरलमध्ये महाराष्ट्रातील सर्व नामांकित गाड्यांनी यावेळी भाग घेतला होता. या जनरल मैदानामध्ये प्रथम क्रमांक महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांच्या गाडीने घेतला. द्वितीय क्रमांक तुकाराम होलगे दानवाड या गाडीने घेतला आणि तृतीय क्रमांक ब्रेकफेल गॅस्को पाटील डेअरी भिलवडी या गाडीने तिसरा क्रमांक पटवला. बाकीच्या गाडीचे नंबर प्रत्येक गटात 2-2 गाड्या झालेल्या होत्या. अशा पद्धतीनं भव्य असं मैदान पार पाडण्यात आलं. त्याच पद्धतीनं या मैदानावरती आमचे नेते मनोजबाबा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून
आम्ही त्यांना शतायुषी होवं अशी प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा दिल्या. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.